रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या नवविवाहित दाम्पत्यानं अनामिका खन्ना समवेत वधूवरांसाठी सेट केला नवीन ट्रेंड। हैदराबादमध्ये पार पडले रिसेप्शन। जोडप्यानं पारंपरिक लुकनं केलं सगळ्यांना आकर्षित। बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषालनं घेतला आयटम सॉन्ग न गाण्याचा निर्णय। चिकनी चमेली गाण्यामुळे श्रेया घोषालवर झाली होती टीका। शार्क टँक इंडिया 5 मध्ये एका ट्रॅव्हल कंपनीच्या संस्थापकांवर अमन गुप्ता, अनुपम मित्तल आणि नमिता थापर यांची टीका। अमन आणि नमिताचा कोणतीही ऑफर देण्यास नकार। अनुपम मित्तल यांची होती ऑफर, मात्र शैली मल्होत्रासोबत डील। यशच्या टॉक्सिक या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं तर 19 मार्च ऐवजी आता 4 जूनला होणार प्रदर्शित। 8 मार्चला ट्रेलर लॉन्च कार्यक्रमही रद्द। पश्चिम आशियातील तणावामुळे सिनेमाच्या कामावर परिणाम होत असल्याची दिली माहिती। खामेनेईंच्या मृत्यू आणि इराणच्या मुक्तीवर अभिनेत्री एल्नाज नैरोजीचं भाष्य। जर मी इराणला गेले तर ते मला मारून टाकतील या शब्दात व्यक्त केली भीती। अक्षय कुमार सोबत एल्नाज होस्ट करते व्हील ऑफ फॉर्च्यून हा शो।